राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा नेहमीच होत असते। मात्र उद्धव आणि राज ठाकरे खरोखर एकत्र आलेत? तुम्हाला धक्का बसला ना? पण हे खरं आहे। पहा, ठाकरे बंधू नेमके कुठे आणि का एकत्र आले त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। राज आणि उद्धव एकत्र? स्मिता ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही एकत्र? शिंदेचे वकील उद्धव ठाकरेंसोबत? हे चित्र ठाकरे प्रेमींना मोठा दिलासा देणार आहे। राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरेंच्या मुलाच्या लग्नात गेल्या अनेक वर्षांपासून दुरावलेलं सगळं ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या मराठी मनाला हायसं वाटलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांचा वाद हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु या लग्नात केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रच आले नव्हते, तर दोघं भाऊ मस्त गप्पा मारत हास्य विनोदही करताना दिसले। यावेळी या भावांचा वावर पाहून पुन्हा या दोघांनी एकत्र यावं अशी अनेकांच्या मनातील इच्छा पुन्हा एकदा दाटून आली असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। या लग्नात ठाकरे कुटुंबातील कोणकोणते सदस्य सहभागी झाले होते, ज्यांची आता चर्चा होतीये तेही पाहूया। स्मिता ठाकरे, उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे यांच्या विभक्त पत्नी स्मिता ठाकरे आणि त्यांचा मुलगा राहुल ठाकरे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे सख्खे मामा चंदू मामा, ज्यांनी या दोघा भावांनी एकत्र येण्यास अनेकदा प्रयत्न केले। उद्धव ठाकरेंचे दिवंगत बंधू बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा ॲडव्होकेट निहार ठाकरे। राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरेंच्या मुलाच्या लग्नात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील हिरहिरीनं सहभागी झाल्या। यावेळेस राज आणि रश्मी ठाकरे एकमेकांशी संवाद साधताना दिसून आले। या लग्नात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते निहार ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या एकत्र फोटोनं। कारण ॲडव्होकेट निहार ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ दिवंगत बंधू बिंदू माधव ठाकरे यांचा मुलगा आहे। मात्र याच निहार ठाकरेंनी शिवसेनेच्या कायदेशीर लढाईत कोर्टामध्ये शिंदे गटाची बाजू मांडली। त्यामुळे हे दृश्य जरा भुवया उंचावणारं होतं। यात आणखीन एक भर म्हणजे उद्धव ठाकरेंवर टीका करत एकनाथ शिंदेंसोबत मंचावर बसणाऱ्या स्मिता ठाकरेही उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या। त्यामुळे लग्नाचा हा फोटो सगळं वितुष्ट संपल्याची ग्वाही तर देत नाही ना। बाकी काहीही असो, बाळासाहेबांचं एकमेकांपासून दुरावलेलं ठाकरे कुटुंब या लग्नाच्या निमित्तानं का होईना पण एकत्र आले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।